सोहा, तू आता काय म्हणालीस? मीनाक्षी तुझ्या आणि तेजसच्या नात्यात फूट पाडायचा प्रयत्न करतेय. हो. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? नाही, कारण आता तू जे काही बोललीस ना ते खूप सिरियस आहे. मला सांग, तुला असं का वाटतंय? म्हणजे मीनाक्षी का तुझ्या आणि तेजसच्या नात्याला विरोध करतेय? मी पण हेच विचारण्याचा प्रयत्न करते दादा हिला, पण ही फक्त अपोज करते सुरुवातीपासून. कारण काहीच सांगत नाहीये. आज सुद्धा आत्याची कुरापत काढणं ह्याचाच भाग होता. आतापर्यंत मी हिच्याकडे फक्त दुर्लक्ष केलं होतं, पण आता पाणी डोक्यावरून जात आहे दादा. ग पण मीनाक्षी असं का करेल? ते मला कसं माहित असणार? हिलाच विचार ना. हा पसारा पण मलाच आवरावा लागणार आहे. नाही पण माझा मीच आवरलेला बरा. परत त्याच्यावरनं उपदेश ऐकावे लागतील. तू काय बघतेस गटवळे? सॉरी यार, मला खरं तर तुझ्यावर चिडायचं नाहीये. आणि वहिनी पण ना, हिला माझं चांगलं झालेलं बघवतच नाहीये. मीनाक्षी, हा सगळा नक्की काय प्रकार आहे? तू तरी सांगणार आहेस का मला? सोहा असं का म्हणतेय की तुला तिचं आणि तेजसचं नातं पटलेलं नाहीये? बोल ना, काय कारण आहे? मला तर काही कळेनासच झालंय. सोहा असं का म्हणतेय? तुझं सोहाशी असं वागणं, आत्याशी सगळ्यांसमोर असं उद्धटपणे बोलणं, हे सगळं काय आहे मीनाक्षी? तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे ते सांगणार आहेस का? अभि मला खरंच आत्याईंना असं काही बोलायचं नव्हतं. मी त्यांना असं कधी काही बोलीन असं मी मनातही विचार केलेला नव्हता. पण त्या क्षणी मला काय झालं मला नाही कळलं. माझा स्वतःवरचा ताबा सुटला अभि, आणि मी त्यांना नको नको ते बोलले. अभि, मी आत्याईंशी खूप चुकीचं वागलीये.
त्या मला देतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण मला एकदा आत्यांकडे घेऊन चला. अभि अभि मी पाया पडते. अभि प्लीज प्लीज मला आत्यांकडे घेऊन चला. मला माफी मागायची आहे त्यांची, प्लीज. पण मीनाक्षी, मी समजू शकतो, पण आता आत्याई खूप हर्ट झाली. तिच्याशी आता नाही बोलता येणार. तिला नॉर्मल व्हायला थोडा वेळ द्यावा लागेल, आणि तिला नॉर्मल व्हायला किती वेळ लागणार आहे हे मी नाही सांगू शकत. अभि, पण मला आत्यांची माफी आत्ताच मागायची आहे. जर का योग्य वेळ याची वाट बघत बसले ना अभि, तर खरंच खूप उशीर होईल हो. आणि मग तेव्हा माफी मागायची वेळ निघून गेलेली असेल. अभि प्लीज प्लीज मला आत्यांकडे घेऊन चला. मला त्यांची माफी मागायची. ठीक आहे, चल माझ्या बरोबर. मला संसाराच्या गोष्टी शिकवताना सतत मी तुमचं ऐकून घ्यायचं. काय ऐकायचं मी तुमचं, आणि मुळात कोणाकडून ऐकायचं? ज्यांच्या स्वतःच्याच संसाराचा काही पत्ता नाही. माझ्या संसाराबद्दल तर बोलायचंच नाही, पण जर बोललात तर माझ्या एवढी वाईट दुसरी कोणीही नसेल. दुसऱ्यांना संसाराचे धडे द्यायला तुम्ही असा किती संसार केलाय सांगा? ते प्लीज थांब. आत्या, मला माफ करा, मी चुकलीये. मी तुम्हाला असं बोलायला नको होतं आत्या. त्यासाठी तुम्ही मला द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण प्लीज प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. मीनाक्षी उठ, उठ म्हणते ना. अभि, हिला इथून घेऊन जा. मला हिचं तोंडही बघायची इच्छा नाहीये. आते प्लीज, तिला काय म्हणायचं एकदा ऐकून तर घे. काय ऐकून घ्यायचं अजून आता? हं? जे काही बोलायचं होतं सगळ्यांसमोर बोललीच आहे ना ती. आणि हे बघ, आता माझ्यामध्ये ऐकून घ्यायची ताकद नाहीये आणि बोलायची ताकद नाहीये. आते, हे बघ, मी समजू शकतो, पण मीनाक्षीने जे काही केलं ते अगदी नकळतपणे घडले तिच्याकडनं. तिने जाणून बुजून काहीच केलं नाही. नाहीतर ती स्वतःहून तुझी माफी मागायला आली असती का? आते प्लीज, तू तिला समजून घे ना. आता अजून काय समजून घ्यायचं हिला? जे काय बोलायचं ते बोलून झालंच आहे. मग आता ही माफीची नाटकं हवीत कशाला? आणि हे बघ, नकळतपणे काही घडावं इतकी ही काही वेडी नाहीये ना. मनात काहीतरी असल्याशिवाय कोणी असं बोलत नाही. अभि, तुला जर खरंच माझी काळजी असेल ना, तर हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. आता माझ्यात काहीही बोलण्याची ताकद उरलेली नाहीये.
गुड मॉर्निंग. सोहा, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. प्लीज दादा, तुला मीनाक्षी बद्दल बोलायचं असेल तर मला अजिबात इंटरेस्ट नाही. हे बघ सोहा, तुझा राग मी समजू शकतो, पण मी इथे काहीतरी महत्वाचं बोलायला आलं, त्यामुळे काही ऐकून घेण्याच्या आधी उडवून लावू नकोस. आणि तसंही माझं बोलणं एकदा ऐकून गेला तुझी काहीच हरकत नसावी, आणि तुझ्याशिवाय या गोष्टी मी कोणाशी शेअर करू शकतो ना. हे बघ सोहाब, मी आता जे काही बोलणार आहे ते खूप विचार करून बोलणार आहे. कुणाची बाजू घेण्यासाठी किंवा चूक झाकण्यासाठी मी नक्कीच बोलत नाही. सोहा, हे बघ, तूच आठवून बघ, मीनाक्षीचा आधीचा स्वभाव कसा होता, ती कशी वागत होती, आणि मग त्यानंतर नैनाच्या बाबतीत जे काही घडलं, त्यामुळे घरातल्यांना झालेला त्रास, तिची खालावलेली मनस्थिती. मला सांग, ती आत्ता जे काही वागते त्यात तुला वेगळं असं काही वाटत नाहीये? म्हणजे तिच्या वागण्यात एखाद्या ऍक्शनची रिॲक्शन असण्यापेक्षा तिच्या स्वभावाच्या विपरीत असं काहीतरी आहे, असं तुला जाणवत नाहीये? दादा, एक्झॅक्टली माझंही हेच म्हणणं आहे. तिला आमच्याशी असं वेळ वागण्याची काहीच गरज नाहीये, पण तरी ती वागतीये ना. हो, पण तिच्या अशा वागण्यामागे काय कारण असू शकतं याचा तूच विचार करून बघ ना. म्हणजे तिचं हे वागणं कुठल्या गोष्टीचं लक्षण असू शकतं? ती का असं वागते, त्यामागचं कारण काय आहे? तुला असं वाटत नाहीये का की सध्या तिची मनस्थितीच ठीक नाहीये? अशा वेळी तिला आपण आधार देण्याची, मानसिकरित्या आधार देण्याची गरज आहे. मी जेव्हा तिला तिच्या या वागण्याबद्दल विचारलं ना, तेव्हा ती म्हणाली तिचं तिलाच कळत नाही की ती अशी का बोलली, का वागली. तिने जे काही केलं त्याची तिला कल्पनाच नाहीये. हे बघ, तिची सध्याची मनस्थिती लक्षात घेता तू प्लीज असं समजू नकोस की तिला तुझ्या आणि तेजसच्या नात्यात काहीतरी फूट पाडायची. असं अजिबात नाहीये. हा प्रॉब्लेम वेगळा आहे. मीनाक्षीला अशा वेळी आपण समजून घेतलं पाहिजे. मला सांग सोहा, आपल्याशिवाय तिला समजून घेणारं तिचं असं कोणीच नाहीये. सोहा, मीनाक्षीला आत्ता ट्रीटमेंटची गरज आहे. तू स्वतः एक मेडिकल स्टुडंट आहेस, त्यामुळे मी जे काही बोलतोय ते एव्हाना तुझ्या लक्षात आलं असेल. यू मीन टू से तिला सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे? हो, मला सध्या तरी हेच जाणवत आहे. दादा, तू जर म्हणतोस तसं असेल तर आपण तिला खरंच हेल्प करायला हवी. माझ्या एका फ्रेंडचे बाबा सायकोलॉजिस्ट आहेत मोठे. मी त्याच्याशी बोलून अपॉइंटमेंट मिळते का बघते. बघूया काय होतंय. थँक्स सोहा, थँक्यू सो मच. येतो. मी तर म्हणते वंसनशी बोलून तू त्यांची माफी मागितलीस ना, ते बरं केलंस. तुझ्या मनावरचा भार हलका झाला असेल. पण अजून त्यांनी मला माफ नाही केलेलं आई. मीनाक्षी,
वन्सनच्या जागी मी असते ना, तर मी सुद्धा तुला सहजासहजी माफ केलं नसतं. अगं, प्रत्येक स्त्रीचं स्वतःच्या संसाराचं म्हणून एक स्वप्न असतं. काहींचं ते पूर्ण होतं, तर काहींचं अपूर्णच राहतं. काहींचं शेवटपर्यंत सुरळीत सुरू असतं आणि काहींचं अर्ध्यावरच तुटतं. वन्सनचं तसंच झालं. आणि हे काही कोणी मुद्दामून नाही करत ग. त्याला कारणही तशीच असतात. असो, आई आई मी चुकली हो. मी जे काही वागले ते खरंच चुकीचं होतं. पण तुम्ही ओरडा ना मला. आत्यांचा सगळा राग हवा तर तुम्ही माझ्यावर काढा, पण प्लीज असं शांत राहू नका प्लीज. मीनाक्षी, तुझी समजूत काढण्याकरता मी उगाचच काहीतरी खोटं नाही बोलणार. तू जे काही केलंस ना, ते बरोबर होतं की चुकीचं होतं हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. पण मला हे प्रकरणच वाढवायचं नाहीये आणि त्यामुळे या विषयावर मला बोलायचं नाहीये. आई प्लीज. हे बघ, या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी वन्सन सारखाच मलाही वेळ हवाय. तेव्हा या विषयावर बोलण्यात आता काही अर्थ नाही. विक्रमला माझी सगळी नाती माझ्यापासून तोडायची आणि तो तेच करतो. पण त्याच्या अशा वागण्यापुढे मी काय करू काहीच कळत नाहीये. भाई, आज खुशीत दिसताय. सोहाचा फोन आला होता. काय म्हणत होती सोहा? वहिनी मानायचं लग्न करणार आहे ना. सॉरी भाई, हा. काय म्हणत होती सोहा वहिनी? म्हणत होती घरातले समजे माझ्या बायकोला ईडी समजतायत. सायकेट्रिस्ट कडे घेऊन जाणार आहेत. सायकल? भाई, सोप्या शब्दात सांगा ना काय ते. माहिती रे, जिभेचा तुकडा पाडल्यावानी शब्द या. माणसं ईडी झाली का की ज्या डॉक्टरकडे जातात ना त्याला म्हणतात सायकॅट्री. असंच जर का आपण बायकोचा मेंदू गडळ करत राहिलो ना, खरंच ईडी होईल. तिच्या एक आणि एक नात्याला आपण कसा सुरुंग लावतोय ते बघायला ती शुद्ध पाहिजे. हॅलो अभि. हा बाबा बोला. अरे तू बिझी तर नाहीयेस ना? नाही बोला ना, जरा क्लायंटची वाट बघत बसलोय. अरे आपल्याला ज्या कंपनीचे पैसे भरायचे ना त्याविषयी काही डिटेल्स मी एका पेपरवर लिहून ठेवले होते. हो आठवलं. आणि तो कागद मला आता सापडत नाहीये नेमका. राईट राईट. ते पेपर्स मी माझ्याकडे स्कॅन करायला घेतले होते, ते माझ्याकडेच राहिले. हो, तुम्हाला आता लगेच हवेत का ते? हो, म्हणजे काय विसरण्याच्या आधी तो फाईलला एकदा अटॅच केला ना पेपर, म्हणजे काम झालं ते. ठीक आहे, मी मीनाक्षीला सांगतो, तिच्याकडनं घ्या तुम्ही. हा. अरे अभि, मीनाक्षी आता जरा किचन मध्ये बिझी आहे. तिला सांगण्यापेक्षा तू मला सांग, म्हणजे मी शोधतो नेमकं कुठं ठेवलंस एवढं सांग मला. ते लॅपटॉपचा जो ड्रॉवर आहे ना त्यात आहे. बर ठीक आहे, बघतो मी. ओके बाबा, चल बाय बाय बाय. लॅपटॉपच्या शेजारच्या ड्रॉवर मध्ये म्हणजे
गडबडीमुळे ना फ्रेम फुटली. काच तर फुटलीये, फोटो खराब नको व्हायला. फ्रेम पण तुटली. चला फोटो तरी चांगला आहे ऍटलिस्ट.